नमस्कार, राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज मी करणार आहे सगळ्यांची फेवरेट स्वीट डिश गुलाबजामुन. त्यासाठी मी गिट्सचं प्रीमिक्स आणलेलं आहे. प्रीमिक्सचे गुलाबजामुन तर सर्वांनाच बनवता येतात, पण बऱ्याच जणांना हे गुलाबजामुन बनवताना प्रॉब्लेम येतो. त्यांच्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे. हे गिट्सचं जे प्रीमिक्स आहे याचे गुलाबजामुन खूप छान होतात, त्यामुळे मी हे प्रीमिक्स आणलेलं आहे. 200 ग्रॅम प्रीमिक्स मी इथं घेतलेलं आहे. चला आता बनवायला सुरुवात करते. आधी मी हे प्रीमिक्स वाटीने मोजून घेणार आहे. हे 2 वाटी प्रीमिक्स भरलेलं आहे. आता आधी आपण पाक बनवायला घेऊया. पाक करण्यासाठी मी इथे 2 वाटी साखर घेतली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला जास्त पाक पाहिजे असेल तर तुम्ही इथे 3 वाटी साखर घ्या. इथे मी 2 वाटी साखर घेतली, त्यासाठी मी 3 वाटी पाणी टाकते. गॅसच्या लो फ्लेमवरच हा पाक तयार करायचा आहे. आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण प्रीमिक्स भिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये हे असं हलवत राहायचं. प्रीमिक्स भिजवण्याआधी यामध्ये ज्या गाठी आहेत त्या अशा हाताने फोडून घेऊया. हे भिजवण्यासाठी मी इथे 3/4 कप दूध घेतलेलं आहे. दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता. हे दुधाचं प्रमाण मी गिट्सच्या पाकिटावर जे दिलेलं आहे त्याप्रमाणेच घेतलं आहे. बऱ्याच जणांचे हे गुलाबजामुन बनवत असताना मधनं चिरतात आणि तेच गुलाबजामुन तेलामध्ये तळल्यावर आणखी चिरतात आणि बऱ्याच जणांचे गुलाबजामुन पाकामध्ये टाकल्यावर आतमधनं मुरत नाही. तुम्ही जर असे गुलाबजामुन बनवले तर तुमचे गुलाबजामुन एकदम परफेक्ट होतील. पूर्ण 3/4 कप दुधामध्ये हे प्रीमिक्स छान भिजलेलं आहे. हे जास्त घट्ट नाही करायचं, नरम ठेवायचं, म्हणजे आपले गुलाबजामुन चिरत नाही. बरेच जण हे प्रीमिक्स घट्ट भिजवतात, त्यामुळे त्यांच्या गुलाबजामुनला क्रॅक्स पडतात. त्यामुळे नेहमी हे भिजवत असताना पीठ एकदम नरम ठेवायचं. तुम्ही बघू शकता गुलाबजामुन न चिरता मस्त गोल झालेला आहे आणि मध्ये मध्ये पाकाला सुद्धा हलवत राहायचं. असेच मी सर्व गुलाबजामुन बनवून घेते. सर्व गुलाबजामुन गोल करून झालेले आहे. आता आपण पाक बघूया, तो सुद्धा तयार झाला असेल. आणखी 5 मिनिटं पाक गरम करूया. गॅस बंद करायच्या आधी यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालतं. पाक छान तयार झालेला आहे. यानंतर आपण गुलाबजामुन तळून घेऊया. गॅसच्या मंद आचेवरच हे गुलाबजामुन तळून घ्यायचे. हाय फ्लेमवर जर तुम्ही हे गुलाबजामुन तळले तर वरतून लाल होतात, पण आतमधनं तसेच कच्चे राहतात. त्यामुळे गॅसच्या लो फ्लेमवरच हे गुलाबजामुन तळायचे, म्हणजे ते एकसारखे तळतात. गुलाबजामुनला छान लाल रंग आलेला आहे. आता मी ते काढून गरम पाकामध्ये टाकते. गुलाबजामुन लगेच गरम पाकामध्ये जर टाकले तर आतून छान मुरतात आणि सॉफ्ट बनतात. बघा, न चिरता गुलाबजामुन छान तळले आहे. असेच मी बाकीचे सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता एकही क्रॅक न पडता गुलाबजामुन छान तळले आहे. अर्धा तास मी हे गुलाबजामुन पूर्ण पाकामध्ये ठेवले होते, त्यामुळे पाक त्यामध्ये छान मुरलेला आहे. तुम्हाला जर गुलाबजामुन खायची इच्छा झाली आणि तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही असे इन्स्टंट गुलाबजामुन बनवून खाऊ शकता. तुम्हाला मी इथे एक गुलाबजामुन कट करून दाखवते. बघा, आतपर्यंत पाक छान मुरलेला आहे. खूप सॉफ्ट झाले गुलाबजामुन. असेच टेस्टी गुलाबजामुनसुद्धा तुम्ही घरी बनवून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.